नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वीचा गणित या विषयाचा पेपर पाहतोय मित्रांनो. हा तुमचा पॅटचा पेपर आहे. हा 2017-18 या साली हा पेपर होऊन गेलेला आहे मित्रांनो. परंतु येणारे परीक्षेमध्ये तुम्हाला गणिताचे प्रश्न कसे विचारले जातील याची तुम्हाला कल्पना यावी, त्या दृष्टीने तुमचा अभ्यास झाला आहे की नाही हे तुम्हाला तपासता यावं, यासाठी आपण हा पेपर सोडून घेत आहोत. कोणत्याही परीक्षेसाठी सराव खूप महत्त्वाचा असतो मित्रांनो. अगदी कोणतीही एक्झाम द्या तुम्ही, बघा जे मुलं जास्तीत जास्त सराव करतात त्यांना नक्कीच त्याचा फायदा झालेला असतो, त्यांना नक्कीच चांगले गुण मिळालेले असतात. अगदी MPSC UPSC या परीक्षांसाठी सुद्धा सराव करणं गरजेचं असतं. सरावामुळे आपल्याला एकंदरीत आपला अभ्यास कुठपर्यंत आला आहे याची आपल्याला माहिती होती आणि त्या दृष्टीने आपण पुढचा अभ्यास करू शकतो. त्याच्यामुळे कुठलीही एक्झाम द्या तुम्ही, इयत्ता 5वीचीच नाही, 8वीची दे, 10वीचे दे, तुम्हाला जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं असतं. त्या दृष्टीने आपण हा पेपर सोडून घेत आहोत. चला तर मग सोडूया. बघा पहिला प्रश्न आहे. बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, संख्या अंकात लिहा. 8142 असं आपण या पद्धतीने लिहून घेणार आहे. 8142. प्रश्न पहा, संख्या अक्षरात लिहा. काय संख्या आहे ती? 2306. ही अशी या पद्धतीने तुम्ही काय करायची, अक्षरात ती लिहायची. पुढे बघा, बेरीज करा. 715 अधिक 203. पहा 5 आणि 3 8, 1 अधिक 0 1, 7 अधिक 2 9. पुढे पहा, वजाबाकी करा. 842मधून 333 वजा करायचे. पहा 7तनं 3 गेले उरले 4, 4तनं 3 गेले उरले 1, 8तनं 3 गेले उरले 5. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न पहा, विस्तारित रूपावरून संख्या लिहा. तर 5000 अधिक 50 अधिक 5. तर या पद्धतीने लिहिणार मित्रांनो. काय? 5555. बघा पुढचा प्रश्न, अनिलकडे 151 रुपये आहेत, त्याने त्यापैकी 38 रुपये अमोलला दिले, तर अनिलकडे किती रुपये शिल्लक झाले? बघा अनिलकडे किती होते? 151. त्याने अमोलला 38 रुपये दिले, म्हणजे काय झाले? कमी झाले. वजाबाकी करायची. 151 वजा 38. बघा 1तनं 8 जात नाही म्हणून हातच्या घेतला, 11 झाले. 11तनं 8 गेले उरले 3. 5ने 1 हातच्या इकडे दिला म्हणून त्याच्याकडे उरले 4. 4तनं 3 गेले 1 आणि हा 1 जसाच तसा. तर त्याच्याकडे किती रुपये उरले मित्रांनो? 113 रुपये. आता बघा गुणाकार करा. 85 गुणिला 6. बघा 6 पंचे 30, 30 0 हातच्याले 3, 8 सक 48, 48 आणि 3 झाले 51. उत्तर आलं 510. भागाकार करा. तर 219 भागीला 8. तर बघा 8 दुने 16, 16 21 वजा 16 उरले 5, खाली 9 घेतला. 8 7 56, 59मधनं 56 गेले उरले 3. तर आपला भागाकार काय आला? 27. प्रश्न 2 पहा, एकमेकींना लंब असणाऱ्या रेखांखालील चौकटीत अशी टीक करा असं म्हटलं आहे. तर बघा लंब असणं म्हणजे 90 अंशाचा कोन तयार करणं मित्रांनो. बघा इथे किंवा कुठलाही कोन तयार करणं. बघा या दोन्ही इथं कोन तयार होतोय म्हणून हे आपलं उत्तर असेल. पहा, क्रमाने येणारी मधली संख्या रोमन चिन्ह वापरून लिहा. तर बघा हे झाले 13, ही झाली 14 आणि ही झाली 15. या पद्धतीने आपण ती लिहिणार आहोत. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, योगासने करण्यासाठी एका ओळीत 105 व्यक्ती उभ्या केल्या, तर अशा 16 ओळींमध्ये एकूण किती व्यक्ती असतील बरं? तर बघा एका ओळीत व्यक्ती किती? 105. एकूण ओळी किती आहेत? 16. गुणाकार करायचा मित्रांनो. गुणाकार आला आपला 1680 व्यक्ती तिथं काय होणार? बसणार. बघा, रंगवलेला एकूण भाग पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये लिहा. बघा याचे 4ही भाग पूर्ण, म्हणजे हा पूर्ण एक भाग, याचा पूर्ण एक भाग आणि याच्या 4 भागांपैकी एक भाग मित्रांनो. तर यांची बेरीज करायची. बघा 1 आणि 1 हे पूर्ण 2 झाले मित्रांनो, पण हा अपूर्ण आहे. तर हा अपूर्ण किती आहे? तर 4 पैकी एक भाग रंगवलेला आहे मित्रांनो. 1/4. इथं 1/4 यायला पाहिजे. 2.1/4. बघा पुढचा प्रश्न आहे, एका निवडणुकीत 17,40,212 पुरुषांनी व 16,38,902 स्त्रियांनी मतदान केले, तर एकूण किती मतदान झाले? किती सोपा प्रश्न आहे. तुम्हाला काहीच करायचं नाही, बेरीज करायची आहे दोघांची. उत्तर काय येणार आहे? 33,79,114 एकूण मतदान झालेलं असेल. बघा वर्तुळाच्या आकृतीतील कोणतेही एका कंसाचे नाव लिहायचे मित्रांनो. कंस लिहायचं आहे. बघा असा कंस तयार होईल, त्याच्यानंतर हा असा होईल किंवा हा असा होईल. या पद्धतीने हे कंसांचे नाव. कंस KML, कंस LMN, कंस MNK, कंस NKL या पद्धतीने तुम्ही त्याची नावं लिहायची. बघा चौकटीत लहान मोठेपणा. बघा 7,89,950 तर 7,87,000. बघा हजारामध्येच फरक पडला मित्रांनो. ही संख्या मोठी आहे म्हणून
तिच्याकडे तोंड असणार आपण चिन्ह लिहून टाकले बघा. 805 रुपयांना 23 डझन केळी मिळतात, तर एका डझन केळीची किंमत किती? बघा, अनेकावरून एकाची किंमत करायची असते तेव्हा भागाकार करायचा असतो मित्रांनो, आणि एकाची किंमत दिलेली असते त्याच्यावरनं अनेकाची किंमत काढायची असते तेव्हा गुणाकार करत असतो. बघा, 23 त्रिक 69, तर 80मधून 69 गेले मित्रांनो, 11 उरले, 5 खाली घेतला, 115, 23 पंचे 115, उत्तर आलं आपलं 35. बघा, 23.69 या संख्येतील 9 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? तर त्याची स्थानिक किंमत काय म्हणणार मित्रांनो? 0.09 किंवा 9/100. बघा, 6 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ काय? चौरसाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्र माहीत पाहिजे. चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे काय? बाजूचा वर्ग. बाजू दिलेली आहे 6चा वर्ग. 6चा वर्ग म्हणजे 6 गुणिले 6, 2 वेळा गुणाकार. उत्तर आलं 36 चौसेमी. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, चिनूची शाळा सकाळी 7:30ला वाजता भरते व दुपारी 12:15 म्हणजे 12:15 सुटते, तर तिची शाळा एकूण किती वेळ भरते? तर बघा, शाळा सुटण्याची वेळ आणि शाळा भरण्याची वेळ यांची काय केली आहे मित्रांनो? आपण वजाबाकी केलेली. बघा, 12:15मधून 7:30 वजा केलेले. आता बघा, 15तनं 30 जाणार नाही मित्रांनो. इकडनं आपण काय घेतलं माहिती आहे का? 1 तास घेतला. 1 तास म्हणजे किती मिनटं रे? 60 मिनटे. मग हे 60 मिनटे आणि हे 15 मिनटे एकूण 75 मिनटं झाले. तेव्हा ह्या 75 मिनटांमधून हे 30 मिनटं वजा केले तेव्हा 45 मिनटं उरले. 12ने 1 तास इकडे दिला म्हणून त्याच्याकडे स्वतःकडे किती उरले? 11 तास. मग 11तनं 7 गेले, उरले 4. तर तिची शाळा किती वेळ असते? 4 तास 45 मिनटं. आता बेरीज करा. दशांश अपूर्णांकांमध्ये म्हणजे दशांश चिन्हाच्या बेरीजेमध्ये तुम्हाला एकाखाली एक घर लिहिणं महत्त्वाचं असतं मित्रांनो. म्हणून बघा, 59.77 अधिक 43.83 बेरीज करायची सरळ सरळ. 7 आणि 3 10 0 हातच्याला 1. बघा, 1 अधिक 7 8, 8 आणि 8 16 झाले मित्रांनो. 6 हातच्याला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 3 झाले 13, 13शी 3 हातच्याला 1. बघा, 5 4 9 हातच्याचा 1 10, 10 103.60 हे उत्तर आलं. त्याच पद्धतीने तुम्ही वजाबाकी पण करायची. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, 12चे कोणतेही 2 विभाजक लिहा म्हणजे ज्याने 12ला भाग जात असेल. बघा, 2 आणे जातो, 3 आणे जातो, 4 आणे जातो आणि 6 आणे जातो. विभाजक म्हणजे काय? त्याचे अवयव. पुढचं पहा. दिलेल्या विधान बरोबर होण्यासाठी लावलीमध्ये चौकटी योग्य संख्या लिहा म्हणजे दोघं बाजू सेम होण्यासाठी किंवा मोठी होण्यासाठी. तर बघा, सायंत्रिक 18 याचं उत्तर काय आहे मित्रांनो? 18. तर 18पेक्षा 13मध्ये किती मिळवलं म्हणजे 13ची ही बाजू कमी यायला पाहिजे. मग तुम्ही किती मिळवा? 13मध्ये 1 मिळवा, 2 मिळवा, 3 मिळवा, 4 मिळवा, 5 नका मिळू, कारण 18 आणि इकडची बाजू डावी उजवी बाजू सेम होऊन जाईल 4पर्यंत. मग 13 अधिक 2 15 झाले, हेच मोठे राहिले. बरोबर, बेरीज करा. 3 तास 25 मिनटे अधिक 2 तास 40 मिनटे. बघा, 5 अधिक 0 5 आणि 2 अधिक 4 6, 3 अधिक 2 5 झाले. इथं बघा मित्रांनो 65 होत आहेत. पण काय होतं माहिती आहे का? 60 मिनिटाला 1 तास पूर्ण होतो आपल्याला. बरोबर, म्हणून हा 60 आहे तो इकडं देऊन टाकला आपण, म्हणून त्याची बेरीज काय झाली? ते 1 वाढले म्हणून 6 तास झाले आणि हे 60 देऊन टाकले म्हणून इथे 5च शिल्लक राहिले. तर त्यांची बेरीज काय आली? 6 5 0 5 ही त्याची बेरीज असेल. आकृती बंद करा, पूर्ण करा. बघा, 3त 1 मिळवला 4 झालं, 4त 2 मिळवले 6 झाले, 6मध्ये 3 मिळवले 9 झाले, 9त 4 मिळवले 13 झाले, 13त 5 मिळवले 18 झाले. 18 ब्लॉक काय असेल उत्तर? परिमिती काढा. परिमिती म्हणजे काय रे? दिलेल्या आकृतींच्या सगळ्या बाजूंची बेरीज, जेवढ्याला आपल्याला दिसतात त्यांची बाजूंची बेरीज करून टाकली. ती झाली 30 सेमी. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, 9ने विभाज्य असलेल्या संख्येला गोल करा. 9ने ज्या संख्येला भाग जाईल तिला गोल करायचे. 18 3ला 6ला 9ने भागणे झाला, 3ने 9ला भाग जाईल, पण 9ने 3ला भाग जाईल का? नाही. आता बघा, फराने 2.5 किलो पेढे म्हणजे 2 किलो 500 ग्रॅम पेढे, पाव किलो बर्फी म्हणजे काय? 250 ग्रॅम बर्फी आणि 1.5 किलो जिलेबी म्हणजे 1 किलो आणि 500 ग्रॅम खरेदी केली त्याने जिलेबी. तर एकूण किती मिठाई केली? बेरीज करायची मित्रांनो. तर त्याने किती? 4 किलो 250 ग्रॅम जिलेबी म्हणजे एकूण मिठाई खरेदी केली. बघा, प्रदीप दररोज एकाच चौकोनाकृती मैदानाभोवती 10 फेऱ्या चालून पूर्ण करतो. मैदानाच्या प्रत्येक बाजूची लांबी
80 मी असेल तर तो दररोज किती अंतर, म्हणजे असं मैदान आहे मित्रांनो, याची प्रत्येक बाजू किती आहे माहिती आहे का, 80. तर तो एक फेरी पूर्ण करतो म्हणजे मैदानाची काय करतो, परिमिती, पूर्ण मैदान. तर बघा ते 4 बाजू आहेत, मग 80 गुणिला 4, तर हे अंतर किती होतं, 320. आणि ते अशा 320 तो 10 वेळा करतो, म्हणून 320 गुणिला 10 म्हणजे 3200 मीटर तो चालतो. बघा कोणतीही संख्या आणि 1 याचा गुणाकार हा त्या संख्या एवढेच असतो. हा गुणधर्म बी हे अक्षर वापरून गणिती स्वरूपात लिहा. बघा बी गुणिला 1 बरोबर उत्तर काय आलं, 20. कोणतीही संख्या, कितीही मोठी संख्या घ्या आणि त्याला गुणिला जर 1 आला तर ते येणारी उत्तर ही तीच संख्या असते. सपोज आपण 1000 घेतले मित्रांनो, 1000 गुणिला 1000 म्हणजेच उत्तर 1000च येईल. आता बघा ग्लासवरून पाहिल्यावर कसा दिसेल, तो गोल दिसेल मित्रांनो. चित्र काढायचं आहे गोल. सहमूळ संख्या, बघा अशा 2 संख्यांची जोडी की त्याच्यात एक व्यतिरिक्त सामायिक अव्यवच नसायला पाहिजे त्यांच्यामध्ये, तर त्या कोणत्या आहेत, 3 आणि 4, 5, 7, 10, 11 या सहमूळ संख्या आहेत मित्रांनो. 16.5 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, बघा 16.5 म्हणजे 1 मीटर 650 सेंटीमीटर. 2.5 एवढी किंमत नसणाऱ्या पर्यायाला गोल करा. नसणाऱ्या उत्तर येत नाही मित्रांनो. बघा बे 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 5 10 आणि 5 1 5 5 1, याचं उत्तर 1 येतं बरं का. आणि या सगळ्यांचं उत्तर काय येतं, 0.5. मग हा पर्याय असेल आपल्याला. घड्याळात मध्यान्हपूर्व 9:30 वाजले आहेत हे दाखवा. बघा म्हणजे सकाळचे 9:30 वाजले ते दाखवायचे. या पद्धतीने तुम्ही दाखवू शकता. अपूर्णांक दशांश रूपात लिहा. तर बघा हा 7 पूर्ण आहे मित्रांनो, बरोबर. आपल्याला दशांश चिन्हात, तर बघा 24/10 म्हणजे काय रे, तर 2.4. तर बघा या पूर्ण संख्या आहेत ना, यांची बेरीज होते बघा. 2 आणि 7 झाले 9.4. हे आपलं काय असेल उत्तर. आता बघा ही आकृतीचं नाव काय, ही इष्टिका चित्ती आहे. हा आकृतीबंध पूर्ण करायचा आहे. आणि इथं 4 1 बुक म्हणजे 4 बुक मिळून 1 बुक तयार होतं असं. आता 3 बुक म्हणजे 4 4 1 4 4 2 8 4 3 12, हे 12 झाले. हे किती असतील मग, 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 25 4 सकल 24 बुक्स. 8चे 4 4चे 2 काढले 8 झाले. सगळ्यात जास्त टोटल बुक किती आहे, 44. बघा मित्रांनो आपण ही प्रश्नपत्रिका सोडून घेतली. तुम्ही याचा चांगला सराव करा, नीट अभ्यासा, व्हिडिओ पॉज करून समजून घ्या. असे उदाहरण तुम्हाला नक्की येणाऱ्या परीक्षेत विचारले जातील मित्रांनो. तुम्ही जर सराव चांगला केला ना तर तुम्हाला येणारा पेपर नक्की सोपा जाणार आहे. त्यामुळे परीक्षेचा चांगला सराव करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद.